सुपर हिट्स 93.5 रेड FM वर मी पुण्याचा एक नंबर बंड्या. मॉर्निंग नंबर 1 तुम्ही ऐकत आहात. एका महत्वाच्या विषयावरती मला आता बोलायचं आहे आणि हा विषय आहे जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं. 1 ते 7 ऑगस्ट या दरम्यान हा सप्ताह साजरा होतो. पण या विषयावरती बोलण्याची गरज का पडली हे तुम्हाला कळेलच. आता माझ्या बरोबर आहेत सिनियर लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर संगीता खराटे. मॅम, तुमचं रेड FM वर खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मला तुम्ही सांगा मॅम, स्तनपानाबद्दल जनजागृतीची गरज का पडावी आणि त्यासाठी हा सप्ताह वगैरे साजरा होतोय, काय सांगाल? की खूप महत्वाची आणि काळाची गरज आहे मी म्हणेल. कारण आपण बाकी सगळे डेज सेलिब्रेट करतो, मदर्स डे, फादर डे, तो एकच दिवस सेलिब्रेट करतो. याला का सप्ताह लागतोय? कारण हे तेवढं महत्वाचं आहे. जनजागृती करणं आणि अवेअरनेस लोकांमध्ये ब्रेस्टफीडिंग विषयीचा, आणि स्पेशली आता करंट जनरेशन जी आहे ते थोडे कल घेतात, वरच्या दुधावर दुसरं काही अल्टरनेटिव्ह सोर्स बघतात बाळाला दूध देण्यासाठी, आणि ब्रेस्टफीडिंग कमी होत जाते. त्यामुळे आम्हाला ते अत्यंत महत्वाचं आहे की त्यांच्यात ते बिंबवणं की ब्रेस्टफीडिंग किती महत्वाचं आहे आणि ते द्यायला पाहिजे बाळाला. आणि त्याचे फायदे नक्कीच आईला, बाळाला, फॅमिलीला आणि कम्युनिटीला पण असतात. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की ब्रेस्टफीडिंग द्यायलाच पाहिजे. मिळायला तो आईचा आणि बाळाचा हक्क असतो. बघा, किती महत्वाचा मुद्दा मांडलाय डॉक्टर संगीता खराटे यांनी. ब्रेस्ट फीडिंग हा आईचा, बाळाचा, दोघांचे हक्क आहे. पण आईसाठी, बाळासाठी आणि कम्युनिटीसाठी सुद्धा ते महत्वाचं आहे आणि म्हणून याच्याबद्दल जनजागृती करण्याची गरज पडते. बोलूया आपण आणखीन. बरोबर आहेत सिनियर लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर संगीता खराटे. सुपर हिट्स 93.5 रेड FM वर बजाते रहो.